अयो अरे थांब डाय अरे थांब डाय अरे थांब डाय अरे थांब डाय अरे थांब 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 रोक ब्रम ब्रम अम्मा नम 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 बला 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 रे बला 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 रे बला 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 रे जुळता गानाता साता जन्माचा स्वर्गात पडते दिस सारा वाई गा सोन्याचं होई गा होतात चांदीच्या राखे गा जगणा बघा बदलून जाई कसं जगण्याला येई गोडी मोठी गा हे सुख गा सुख गा सुख गा सुख गा सुख 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 लहरे गा फाळी उन्हाळ मन माझं वाऱ्याचं ग निसटे गा हातून आलं दमन माझं पाऱ्याचं ग थोडी थोडी करता का खोडी थोडी थोडी करी मनमानी थोडं थोडं धिट काय हे होय थोडं थोडं गोंधळून जाई मन आपल्याच मस्तीत आपल्याच धुंदीत वाहे ग गगनात साता जन्माचं स्वर्गात पडती गाठी ग दिस सारं बाई ग सोन्याचं होई ग होतात चांदीच्या राखी ग जगणं अवघं बदलून जाई कसं जगण्याला येई गोडी मोठी ग हे सुख ग सुख ग सुख ग सुख ग सुख 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 प्रेमच नाहीये माझ्यावर. लग्न झालंय आता मनाली 12 years and many more to go. फर्स्ट मीट म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होतो पण क्लास एकच होता आम्ही क्लासमध्ये फर्स्ट टाइम भेटलो. आणि ती आहे ना संध्याकाळच्या बॅचला यायची तेव्हा सायकल घेऊन यायची. मी सायकलवरून जायची. आय डोंट नो वाय त्याला मी आवडायची सायकलवरून येताना. आणि त्याच्याबरोबर तिचा ड्रेस आणि तिचा तो साधा स्वभाव आणि तिला बघून आहे ना म्हणजे असंच ठरवलेलं की हिच्यावरच लग्न करायचं. फायनल फर्स्ट प्रपोज मी केलाच नाही अजूनपर्यंत. प्रपोज ॲज सच त्याने नाही केलं बट फ्रेंडशिप त्याच्यानंतर प्रेम. नाव इट्स बीन 12 years and I'm so happy. Can't express my love. त्याने कधीच गिव्ह नाही केलं माझ्यावर. जब तुम मिले तो दिल ऐसे खिले जब तुम मिले तो दिल ऐसे खिले चुपके सबसे चुपके तुम चले आओ ना जी लो दो पल किसको पता कल फिर आ पाए ना हाँ दिल जो मिलते यहाँ हो भी जाते जुदा जब तुम मिले तो दिल ऐसे खिले जब तुम मिले तो दिल ऐसे खिले जब तुम मिले. आजचा दिवस हे करते 12:35 हा ऑलवेज रिमेंबर राहील. 6 मे 12:35. दिल की नहीं मिला
चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते थँक्यू फायनली 12 वर्षानंतर तुझं लग्न होत आहे. मी खूप 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 खुश आहे तुझ्या दोघांसाठी. आणि मला तिथे तुला कधी इन रिअल नाही सांगू शकत. सो मी ह्या तू सांगते तुझी नेहमी कंप्लेंट असते माझ्याकडे की मी तुला कॉल करत नाही, तुझ्याशी कॉन्टॅक्ट करत नाही, मी बोलत नाही. असं नाही की मला व्यक्त होता येत नाही. ती वाली साईड मला असं दाखवायला जमत नाही की प्रेम आहे नाही. मी ती भाईवाली आहे, ती गुंडागर्दीवाली तीच लँग्वेज आपल्याला बोलते. बट तुझ्यासारखी केअरिंग आणि खूप प्रेम करणारी जी मला भेटली त्याबद्दल मी खूप लकी फील करते. आणि कळवलं खूप चांगलं आहे. मी तुमचा स्ट्रगल बघितलाय आणि खूप खूप सॉरी की माझ्यामुळे मला खूप त्रास झालाय पास्ट लाईफमध्ये. सो त्याच्यासाठी मी खरंच खूप सॉरी बोलते आणि मला माफ कर. आणि खैवले खूप चांगलं आहे आणि खूप 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 खुश राहा अशी माझी मनापासून इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक. लव यू. टाइम आम्ही तिकडे जेव्हा मुंबईला एकत्र फिरायचो तेव्हा दोघं काय भांडत असायची, कधी कधी एकदम खुश पण असायची. पण मी त्या दोघांना जवळून बघितलं ॲज अ फ्रेंड म्हणून. आम्ही तिथं खूप फिरलो आणि बघितलं की ते दोघं मेड फॉर इच अदर आहे. आणि जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा स्टार्टिंगला दिदीला आणि त्याला एकत्र फिरताना मी बघितलेलं तेव्हा असं वाटलेलं वेगळंच काहीतरी की बरोबर आहे की नाही. पण जेव्हा त्याच्यासोबत राहिले तेव्हा समजलं की नाही ते तेव्हापासून बरोबर एकदम परफेक्ट होतं, व्यवस्थित होतं. 12 वर्ष कंप्लीट करून आज ते लग्न करत आहेत. आणि थँक्यू सो मच दीदी, तुम्हाला कायम सपोर्ट केला आहेस, मला कायम करिअरबद्दल गाईड केलं आहेस. आणि कैवाल्याने सुद्धा जेव्हा माझे PGDMच्या स्टार्टिंग करिअरमध्ये होते तेव्हा कैवाल्याने खूप सपोर्ट केला आणि दोघांनी मिळून मला खुश केलं. त्यामुळे दोघांसाठी मी खूप थँकफुल आहे दोघांसाठी. आणि आज त्या दोघांचं लग्न होतं त्यामुळे मी माझी बहीण खूप खूप साक्षर. आणि स्टार्टिंग पासून बघितलंय त्यांची रिलेशनशिप ग्रो होताना ओल्ड होताना अजून बघायचं आहे मला. बोलायचं झालं तर अति इमोशनल आणि अति राग येतो तिला. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की तिला हँडल करायची म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण या 10 वर्षात शिकून गेलं कसं हँडल करायचं आहे तिला. छान वाटलं, मस्त. असा विचार येतोय 10 वर्ष कंप्लीट केले आता. 12 कुठल्या अँगलने 12 कुठल्या अँगलने 10वी पर्यंत करायला माझे 28 आहोत आपण. 28 आहोत मग 16 16 हो 16 आणि 26 10 27 28 काय लावतेस तू? 12 कसे 12 काय म्हणते? कसे 12 वर्ष? 26 16ला काय 16ला? लेकिन एक सेकंड. पण या 10 वर्षात शिकून गेलो. बाईक चेंज करायला और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. गँगस्टर
2 तास वाजवतो. भाव एकदम साधी. ओके, कट 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 कट. खत्म. बाय बाय, टाटा.